मन विचलित झालं तरी हाताची सर्जनशीलता कायम असते, हे सिद्ध केलं आहे ठाणे मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या महिलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या तब्बल 1200 राख्या सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या राख्या काही रुग्णालयात होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात वापरण्यात येणार असून काही राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. रुग्णांना स्वावलंबी बनवून त्यांना समाजात पुन्हा ताठ मानेने उभं करता यावं यासाठी ठाणे मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. मनोरुग्णालयामधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना छोट्या छोट्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. यंदा रक्षाबंधनानिमित्त रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांना राखी तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. जुलै महिन्यापासूनच रुग्णालयातील सुमारे 50 ते 60 महिला रुग्ण या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. त्यांना विविध प्रकारच्या राख्या, दोऱ्यांच्या, मण्यांच्या, कपड्यांच्या, रंगीबेरंगी साहित्याने सजवलेल्या राख्या बनवायला शिकवलं गेलं. राख्या तयार करण्यासाठी लागणारं कच्चा साहित्य बाहेरून मागवण्यात आलं आणि त्या राख्यांमध्ये प्रत्येक रुग्णांचं कलेवर कल्पनाशक्ती आणि एक अदृश्य जिव्हाळा गुंफलेला आहे. या संपूर्ण उपक्रमामागे रुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे, डॉक्टर अक्लेशा कोळी, डॉक्टर प्राजक्ता मोरे आणि डॉक्टर जान्हवी केरजरकर यांचं विशेष योगदान ठरलं आहे.